भोंदू अशोक खरातचे पाय धुणाऱ्या. भोंदू अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरणाऱ्या. भोंदू अशोक खरातचे गुणगौरव गाणाऱ्या. महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला तब्बल 177 फोन कॉल्स केले. दोघांमधला संवाद झाला तो तब्बल 33,727 सेकंदांचा, म्हणजे जवळपास 10 तासांचा. घरातल्या व्यक्तीपाठोपाठ अशोक खरातचं सगळ्यात जास्त संभाषण हे रुपाली चाकणकरांशीच होत होतं. हे आरोप आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. आत्ताच्या घटकेला पहिलं नाव आहे तृप्ती खरातांचं, जे आपण समजू शकतो की बाबा कुटुंबातल्या लोकांशी जास्त बोलणं होत असेल. दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर आहेत, दुसऱ्या नंबरवर, आणि 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या. अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकरांसोबतच एकनाथ शिंदेंचंही खरातशी बोलणं होत असल्याचा दावा केलाय. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यामध्ये 177 फोन कॉल झाले. रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात 236 फोन कॉल्स. एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 17 फोन कॉल्स. चंद्रकांत पाटील आणि अशोक खरात यांच्यामध्ये 8 कॉल्स. सुनील तटकरे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 8 कॉल्स. आशिष शेलार आणि अशोक खरात यांच्यामध्ये 1 कॉल. तर दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 189 कॉल्स. एका अज्ञात व्यक्तीनं अंजली दमानिया यांना हे कॉल रेकॉर्ड्स पाठवलेत. अंजली दमानिया यांनी हे सगळे कॉल रेकॉर्ड्स SIT कडे सुपूर्द केलेत. अजूनही या सगळ्या लोकांची चौकशी होत नाहीये. फक्त खरातचे रकानेच्या रकाने भरून माहिती येते. आमचा प्रश्न आहे, आमच्या मनात ही शंका आहे, महाराष्ट्राच्या मनातला हा प्रश्न आहे की सरकारला खरंच हे प्रकरण लॉजिकल एंडला न्यायचं आहे का, की फक्त याने कॉल केला त्याने कॉल केला असं म्हणून काही ठराविक नावं डॅमेज करायची आहेत.